बातमी परभणीतून. परभणीत सकल मराठा समाजाकडून सलग दुसऱ्या दिवशीही बंदची हाक देण्यात आली आहे. परभणीत मराठा आंदोलकांकडून शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात येत आहेत. तर जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाकडून परभणी बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय. आणि या प्रकरणी आपण अधिक अपडेट घेऊयात. आपले प्रतिनिधी नाझीर खान आपल्यासोबत जोडले गेले आहेत. नाझीर, ओबीसीतून देण्याची त्यांची मागणी आहे. मात्र तसा प्रतिसाद शासन स्तरावरून भेटत नसल्यामुळं कुठेतरी राज्यभरातून त्यांच्या समर्थनार्थ मराठा आंदोलकांकडून बंद पाळण्यात येतोय. परभणीत कालपासून सकल मराठा समाजानं या ठिकाणी बंदचं आवाहन केलं होतं. काल पहिल्या दिवशी कळकळीत परभणी शहर बंद होतं. आज दुसऱ्या दिवशी सकल मराठा समाजाकडून दुसऱ्या दिवशी ही सलग बंदची हाक देण्यात आलेली आहे. आणि आज शाळा आणि महाविद्यालयामध्ये सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते जाऊन त्या ठिकाणी त्यांनी शाळा बंद पाडली आहे. खरं तर आज सलग दुसऱ्या दिवशीही परभणी शहर या ठिकाणी कळकळीत बंद असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच नाझीर, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर परभणीत दुसऱ्या दिवशी देखील बंदची हाक देण्यात आलेली आहे. मराठा आंदोलकांकडून शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आली आहे.